रामकृष्ण हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगला सर्व सुखाचे आगला बाप रघुमा देवीवर बाप रघुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण 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 नके संग राहे रे नाग संग राहे रे नकरी रे संग राहे रे निश्चळ लागुनी दिमळ ममतेचा नकरी रे संग राहे रे निश्चळ नकरी रे संग राहे रे निश्चळ लागुनी दिमळ ममतेचा ममतेचा नाव अद्वैत खरे ब्रह्म ज्ञान अद्वैत खरे ब्रह्म ज्ञान अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून याचा जय वासनेचा क्षय इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नये वरी मन या नाव अद्वैत खरे ब्रह्म या नाव अद्वैत खरे ब्रह्म अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून तुका म्हणे नये जाणीव अंतरा तुका म्हणे नये जाणीव अंतरा
शंकरिया धारानंदाचा तुका म्हणे नये जाणीव अंतरा तुका म्हणे नये जाणीव अंतरा शंकरिया धारानंदाचा या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते कुमार 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 कुमारी कुमार कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी पाणी मी पित नसतोय वायर बघा हो 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 न करे संग राहे नित्य न करे Yeah.
जगन्नाथ
हरी हरी न करी रे संग न करी रे संग राहे रे निश्चळ लागोने दे मळ ममतेचा या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नये वरी मन या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते तुका मने नये जाणीव अंतरा तुका मने नये जाणीव अंतरा अंतर्यार्थारा आनंदाचा या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम माधव बाबा भगवान बाबा भक्तराज महाराज की भीमसिंह महाराज की वामन भाऊ महाराज की मोतीराम महाराज की मारुती महाराज की नमोस्तुते व्यास विशाल बुद्धये फुलारविंदाय यत्पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रजालितो ज्ञानमय प्रदीपः मुखं करोति वाचालं पंगो लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अलंकापुरी रम्य सिंहासनस्थ पदाम्भोज तेजस्प्रदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः दुसरे चरण संतांची चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा करुणा करा करुणा करा दयाळा तुमचा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चिराचिरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याशी न करेले संग राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते विठ्ठल विठ्ठल मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने
विठाला 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 कुंडली कवरले ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञाने भगवान बाबा भक्तराज महाराज भीमसिंह महाराज की न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते अभंग तुकोबारायाचा आहे. आणि आनंदाची प्राप्ती जीवाला कशी होईल आणि कशी करून घ्यावी, आनंदाच्या प्राप्तीसाठी जीवानं काय प्रयत्न करावा एवढाच विषय या अभंगामध्ये आहे. आपण थोडक्यात पाहू. परिहार द्यायचा तो असा आहे, सालाबादप्रमाणे भगवान बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा चालू असलेला कीर्तनी महोत्सव 7 दिवसाचा आज तृतीय दिवस आहे. आणि तृतीय दिवसाची सेवा माझ्याकडे बाबांच्या आशीर्वादाने आलेली आहे. आता जसं 2 बाबा आहेत तिथं बा पेटीवाले मास्तर बाबा किती तिथं कोण कोण हां बरोबर आहे. थँक्यू. विठाला 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 एकशे 1% मार्क पेटी मास्तरला. मला वाटलं मला माझ्याच डोक्यात 2 बाबा आहेत की त्यांच्या बी डोक्यात आहे. धन्यवाद तुम्हाला. पहिले भगवान बाबा आणि आमचे रामभाऊ महाराज बाबा हे रामाचे भाऊ होते पहिल्या जन्मामध्ये, म्हणून या जन्मात त्याला राम असं नाव ठेवण्यात आणलं. आणि किती जन्माची पुण्य आहे हे कळत नाही. पुण्य पाहिजे बहुत. आणि महाराज जन्म जन्मांतरीचे संचित, कारण या गोष्टी कोणत्याच उपायाने घडवता येत नाहीत. याला अनुपायाने किंवा प्रारब्धाचा म्हणा पुण्याचा म्हणा अनंत पुण्य कोट्यानकोटी रोकड्या लाहिजे पाठो वाटी तरीच होय भेटी अशा बाबाची विठ्ठल विठाला. दरबार भगवान बाबाचा आहे आणि तुम्ही सगळेजण भगवान बाबाचे आणि या रामभाऊ बाबांचे अनुयायी आहात. मी पण त्याच्यामध्ये शेवटी का होत नाही, त्यांचा अनुयायी आहे. सर चौधरी महाराज नमस्कार. तुम्हाला आल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांनाच नमस्कार. आणि तुम्हा सगळ्यांना मी नमस्कार घातला अगोदर, भाविक विश्वासी, बाकीच्यांना नाही. विठ्ठल विठाला विठाला. काय पुण्यही भगवान बाबाची आहे कळत नाही, ते कुणाला देतील हेही कळत नाही. अलग लक्षामध्ये सगळ्यांना सारखं कधीच मिळत नाही. का मिळत नाही? त्यांच्याकडं काही कमी आहे म्हणून मिळत नाही असा भाग नाही. त्यांच्याकडं एवढं ऐश्वर आहे, एवढं ऐश्वर, त्यांचं नावच आहे काय, ऐश्वर्य राज भगवान बाबा. आमच्या तिकडे त्यांना म्हणजे ऐश्वर्याचे अधिपती ते आहेत. त्यांच्यासारखी श्रीमंती आता तरी या भूतलावर कोणत्याच महात्म्याकडे दिसत नाही, अशी त्यांची श्रीमंती आहे. मग तुम्हा आम्हा जीवाला देण्याकरता त्यांच्याकडे काय कमी आहे? कमी काहीच नाही. बरं, त्यांच्याकडं तुका म्हणे देवे, तुका म्हणे देवे भरिले
तुका म्हणे देवे पोते भरेले नव्हे रीते, असं पाठ आहे महाराज. त्यांचं भांडवल देवानी भरलेलं आहे आणि त्यांच्याकडं देण्यासाठी कमी आहे असं काहीच नाही. त्यांनी हा दरबार म्हणजे हे दुकान घातलेलं आहे. काय केलंय? दुकान घातलंय आणि त्यांच्या या दुकानामध्ये ज्यांना ज्यांना जे काय पाहिजे असेल ते देण्यासाठी असे तत्पर आहेत. असा हात असणारा त्यांचा त्या ठिकाणी आशीर्वादाचा, मात्र घेणारा पाहिजे. संत सज्जनी मांडले दुकान, संत सज्जनी मांडले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकात साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. नाचत जाऊ त्याच्या गवारे, घेऊया सुख देईल विसावा. त्यांच्याकडे सगळं आहे, भांडार भरलेलं आहे, कमी नाही. पण सगळ्यांना सारखं का मिळत नाही? मिळालं पाहिजे. जे बाबांना मिळालं ते सगळे बाबा झाले का? नाही होत आहेत. त्याचं एकमेव कारण आहे, आपल्याकडे आपल्याला म्हणजे जीवाला संत महात्म्याकडून म्हणा किंवा पांडुरंगाच्या कृपेने त्यांच्या हस्ते आपल्याला काहीच पाहिजे नाही. आपल्याला फक्त आनंद पाहिजे. काय पाहिजे? आनंद पाहिजे, परमानंदाची प्राप्ती. आपण त्यांच्याकडून प्रपंचिक किंवा नाशवान वस्तू मागून फायदा, ते सुद्धा त्यांच्याकडून मिळते, पण फायदा नाही. शहाणा ते मागतच नाही. शहाणा असं मागतो, असं काहीतरी मागतो की केवळ आम्हाला या जन्माला आल्यानंतर परमानंदाची प्राप्ती, आनंद अद्वयाची प्राप्ती, नवे देवाची प्राप्ती व्हावी आणि आम्हाला आमचं दुःखातलं सुखामध्ये रूपांतर त्या ठिकाणी व्हावं, एवढीच मागणी शहाणा मागतो आणि ते देतात. विठ्ठल देतात, मग सगळ्यांना मिळत नाही. त्याचं एक कारण आहे, कारण आनंद साठवण्यासाठीची जागा आहे. आनंद साठवण्याची जी जागा आहे ते अंतःकरण आहे. आनंद नाम परमात्मा. आनंद म्हणजे काय वस्तू आहे? आनंद म्हणजे कुठे एखाद्याला ती वस्तू सापडली ही आनंद आहे असं तिचं नाव आहे का? आनंद म्हणजे नेमकं काय? महाराज सांगतात, आनंद म्हणजेच परमात्मा आहे. आनंद नाम परमात्मा आहे, दुसरं नावच नाही. आनंदपदी जया म्हणते हारी, म्हणते हारी. आनंदपदी जया म्हणते हारी, म्हणते बोला. सत्पदते ब्रह्मा, चित्पदते माया.
या मनती हरे आनंद पवित्र या मनती हरे काय पाहिजे आनंद पाहिजे आनंद म्हणजे परमात्मा आहे आनंद आनंदाचं स्वरूप परमात्मा आहे परमात्मा म्हणजे आनंद रूप आहे का वेगळा आहे परमात्मा आनंदाच्या शिवाय नाही परमात्मा ही वस्तू स्थितीनं जर पाहिलं परमात्मा म्हणजे देव आपल्याला कधी तो आढळला का देवाच्या रूपात म्हणजे जर आढळला समजा आढळलाच असता आपण त्याला ढिल रिकामं सोडलं असतं का त्याला पकडून आपण बांधून घातला असता आमच्या इकडे एक महात्मा होऊन गेला महाराज चाकरवाडीची माऊली तुम्हाला माहीत असतील तर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एका श्रीमंत माणसानं त्यांची चोरी केली म्हणजे त्यांनाच चोरलं नाही नाही वस्तुस्थिती आहे आणि ते तुमच्याच पाहुण्याने चोरलं आणि त्यांच्याकडं अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे हे त्यांच्याकडे होतं त्यांनी जर ह्या खिशात हात घातला किती पाहिजे म्हणजे महाराज एवढी पाहिजे फक्त हात घालायचा आणि काढायचा म्हणजे त्यांच्याकडे रिद्धी होती हां आणि ते बाकीचे अनपढ लोकाला ते कळालेच नाहीत ना मारवाड्याची माणसं हुशार असतात नाही हे वस्तुस्थिती आहे मला सांगा आमच्या लोकांनी शेती केली का तुमच्या लोकांनी केली खरं सांगायचं अहो मेले ना आमची लोक आमच्या पंजापासून आज्यापासून बापापासून अहो कोंडून धरीनं जीवे घराच्या बाहेर निघू दिलं नाही ना कसं तरी आमच्या वडिलानं कसं तरी बाहेर काढलं एकाला काढलं की आमचं सगळं घरच बाहेर निघालं हे उपकार वडिलांचे तात्पर्य मला काय सांगायचंय महात्म्याची चोरी केली आणि 1 महिना महात्म्याचा पताच लागू दिला नाही आलं का लक्षामध्ये आता काय काय त्यांच्याकडून करून घेतलं असेल तुमच्या लक्षात आलं ना मला सांगा जे पाहिजे ते त्यांच्याकडून वधवून घेतलं आशीर्वाद घेतला अहो त्यांचा नुसता स्पर्श जरी दाराला झाला घराला झाला महाराज सांगतात येरीकडे अपैसे सुवर्ण होय लोह एक अंशे भेटी वाजवा ना झगटलिया अपैसे आपसूर झाल्यास जमत नाही लोह एके अंशे झगटलिया परिसे येरीकडे अपैसे सुवर्ण होय म्हणजे लोखंडाला कुणीकडून परीस लावल्यावर सोनं होतंय कुणीकडून बी लावा की एक जण पट्टे मला नाही म्हणला त्या मुठीकडून लावायचं राहिले म्हणला आणि तिकडून सोडलं येटगळा एका कडीला जरी चिटकलं करंट चौकडून द्यावं लागते का उंचा बोटाला धकाला सगळ्या झणझणाट होते तसंही त्या परिसाचं म्हणून त्या महात्म्याकडून सगळं आयुष्य सुवर्णमय असणारं त्या ठिकाणी करून घेतलं म्हणजे ऐश्वर्य असणारं त्या ठिकाणी त्या महात्म्याकडे असते तिथं नुन्नेपणा कसलाच नसतो विठ्ठल आपल्याला आनंद पाहिजे विषय काय आपला परमात्मा हा आनंद रूप असतो परमात्म्याचं नावच आनंद आहे आम्ही वेगळा आनंद शोधित चाललोय लक्षात आलं का ते वेगळा आनंद मिळाला तरी तो राहणार नाही पण आम्हाला खऱ्या आनंदाची ज्याला अद्वैत आनंद असणारा त्या ठिकाणी पाहिजे आणि त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही निघालेलो आहे आणि ती प्राप्ती आम्हाला करून घ्यायची तुकोबारा सांगतात अद्वैत आनंदाची प्राप्ती म्हणजे परमानंद प्राप्ती म्हणजे खरं जीवन अमृतमय असणारं त्या ठिकाणी जर करायचं असेल तर त्या आनंदाला साठवण्यासाठी घर लागेल ना
का नाही? कोणत्याही वस्तू साठवण्यासाठी घर लागते. मग आणि गोष्ट अशी आहे, घर रिकामं असलं तरच असणार त्या ठिकाणी ती वस्तू साठवता येते. आणि तो तर परमात्मा असणारा. परमात्मा साठवायचा आहे ना, आनंद मिळवायचा ना, आनंद तात्काळ मिळतो, तात्काळ मिळतो. पण आनंद मिळवण्यासाठी आपण मार्गस्थ होण्याच्या अगोदर जिथं आनंद साठवायचा आहे तिथल्या घराची साफसफाई आणि स्वच्छता करावी लागते. बायको करायची झाली तर माणूस आधी 2 वर्षानं घर बांधायचे. पोराचं लगीन करायचं म्हणजे आधी घर बांधायचे. लक्षात आलं का? म्हणजे ही व्यवहाराची हातोटी आहे. आणि परमात्मा साठवण्याची, आनंद मिळवण्याची हातोटी सुद्धा तशीच असणार. त्या ठिकाणी परमात्मा त्याच ठिकाणी येऊन राहतो ज्याचं घर निर्मळ आहे. येऊन गोपाळ आहे येऊनी गोपाळ राहे तेथे. कधी येऊन राहे? हे निर्मळ झाल्यावर येऊन राहे. जोपर्यंत त्याच्यात, आमच्या भाषेत असं म्हणतात, शेतात आयचं नसल्यावर नीट धान वापत का? वापतंय? वापतच नाही. निवडावे तण आणि शेती करावी जतन. तसं हे सुद्धा काय आहे? क्षेत्र आहे ना. हे घर आहे, याला क्षेत्र म्हणतात. हे घर आहे आणि याच्यामध्येच परमात्मा त्या ठिकाणी साठवल्या जातो असं नाही, तर आयता आहे. फक्त आपल्याला त्याचं अधिष्ठान रूढ असणारं त्याला त्या ठिकाणी करायचंय. मग त्याच्यासाठी हे जर साफ केलं, मग आता महाराज म्हणतात साफ कसं करायचं आहे, कोणचं साबण लावायचं किंवा काय त्या ठिकाणी केल्यानंतर आपलं अंतःकरण असणारं त्या ठिकाणी साफ होईल. महाराज म्हणतात परमानंदाच्या प्राप्तीसाठी, आनंदाच्या प्राप्तीसाठी, वास्तव करण्यासाठी अंतःकरण हे शुद्ध. आणि ते शुद्ध करणे म्हणजे इथून शुद्धी करावी लागते. त्याची कुठून शुद्धी करावी लागते? मनापासून शुद्धी करावी लागते. मनापासून शुद्धी करावी लागते. आणि मनापासून शुद्धी केली. मनाची शुद्धी कशी करायची? मन एकाग्र कसं करायचं? मन एकाग्र होत नाही. आचल न चले ऐसे झाले मन. तुकोबाराय सांगतात मनाला आचल जर असणार त्या ठिकाणी करायचे असतील तर अगोदर इंद्रियांना बांधावं लागेल. तुम्हाला अगोदर कशावर जय मिळवावं लागेल? मी वरून खाली आलो नाही महाराज, मी वरून नाही खाली आलो, मी इकडून तिकडे चाललो. तुम्हाला कळालं असेल. विठ्ठल अंतरिया थारा आनंदाचा. थारा म्हणजे त्याचा निवास असणार त्या ठिकाणी त्या आनंदाचं. पण तिथली साफसफाई आधी मन हातामध्ये घेणे. आणि मनाला इंद्रिय नीट राहू देत नाहीत का? राहू देतात. मन जरी असणार, मन बिचार गरीब आहे. मन कसं आहे? गरीब आहे बिचार. हां, पण ते घरातली जी माणसं आहेत का नाही, घरातली माणसं त्याला डिवचितात. घरातली म्हणजे कोण्या? ह्या घरात बी माणसं आहेत ना, 10-5 माणसं आहेत ना का नाही? बिचारा मन गरीब आहे. पण बाकी जे असणार त्या ठिकाणी त्या कुटुंबातले लोक आहेत ते त्याला सारखे डिवचितात. बाग अलग लक्षामध्ये. आणि त्याला स्थिर असणारं त्या ठिकाणी राहू देत नाहीत. नसतात. बिचारं मन एवढं इमानदार आहे. हां, कसं आहे? पाणी तेरा रंग कैसा, जो मिले हम तैसा. म्हणजे बिचारं मन म्हणजे आता त्या पाण्यामध्ये तुम्ही हिरवा रंग टाका, पाणी कसं होणार? त्याच पाण्यात तांबडा रंग टाकला, पाणी कसं होणार? काळा टाकल्यावर. म्हणजे तुम्ही जसलं टाकाल तसलं. पण आधी पाणी काळं आहे का? आधी पाणी स्वच्छ आहे, निर्मळ आहे. तसं मन सुद्धा स्वच्छ आहे, निर्मळ आहे. पण मनाला कसं सांभाळावं आणि मनाला कसं हाताळावं याची हातोटी आल्याशिवाय मन स्थिर होत नाही.
मन करा रे प्रसन्न मोक्ष अथवा बंधन सुख समाधान याचे सुख समाधान याचे मनाला हातावर सांभाळावं लागतंय. जसं बाळाला आई सांभाळते का, बाळाला जसं आई सांभाळते तसं मनाला हातावर सांभाळते. पण मनाला इंद्रिय थोडक्यात नीट राहू देत नाहीत. म्हणून अगोदर माणसानं काय केलं पाहिजे, इंद्रियावर विजय मिळवला पाहिजे. अलग लक्षात, इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, इंद्रियावर विजय मिळवला की वासना आपोआप मरून जाते. वासना मरली, मन संकल्प विकल्प करत नाही. मन संकल्प विकल्प करण्याचं सोडलं आनंद कुठून शोधावा लागत नाही. महाराज म्हणतात तो मग असा होतो कोण, ज्यानं इंद्रियावर ताबा मिळवला, ज्यानं वासनेवर असणारं त्या ठिकाणी ताबा मिळवला, नवे ज्याचं मन असणारं त्या ठिकाणी स्वच्छ निर्मळ आणि एकाग्र त्या ठिकाणी केलं, त्याला कसल्याच प्रकारची जाणीव नेणीव राहत नाही. एकदा जाणीव नेणीव गेली, जाणीव म्हणजे जाणपणा, लक्षात आलं का, जाणीव म्हणजे जाणपणा, जाणीव नेणीव ओझे सांडूनिया दोरी, आपण वस्ती कर वर्त तसे संसारी. महाराज सांगतात असं मन असणारं त्या ठिकाणी होतंय. आणि एक महत्वाचं कारण तुकोबारांनी सांगितलं, हे इथून असं करावं. झाडणी कशी करायची, स्वच्छता, अंतकरणाची स्वच्छता कशी करायची, अंतकरणाची स्वच्छता अशी करायची. आपण असं लक्षात घेतं आपल्याला कुठंच जाण्याची गरज लागत नाही. आनंद असलेला इथं व्यापू नये, त्याला परमात्म्यानं स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. फक्त तिथला तो उघडा करायचा आहे. म्हणजे काय करायची, नेमकं वर जे बुरशी आली ती बुरशी काढून टाकायची. आणि बुरशी काढून आपण थोडं इकडं तिकडं न पाहताना आपला म्हणजे मार्ग असणारा त्या ठिकाणी धरायचा. आपलं मन आपण सांभाळायचं, आपले इंद्रिय आपण सांभाळायचे. म्हणजे एकदा ते सगळं त्यांचं योग्य प्रकारे जर राखण केलं की मग असणारा त्या ठिकाणी त्याला बाकीचं काही करावं लागत नाही. पुन्हा त्यानं एकच करायचं, काय करायचं, पुन्हा एकच करायचं, ते म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. करी रे संग आणि राहे रे निश्चळ. कधी निश्चळ राहा, घरात गहाण ठेवून निश्चळ राहा म्हणलेले महाराज. आधी घर साफ करा, घर स्वच्छ करा, घर निर्मळ करा. घर नाम शरीर, शरीर नाम हृदय. ज्या अंतकरणात परमात्मा नांदतो
ते हृदय निर्मळ राहू द्या, स्वच्छ करा, तिथली घाण काढा आणि घाण काढून मग घराच्या बाहेर पडा. घराच्या बाहेर पडा म्हणजे मग देवाच्या नावानं टाहो असणारा त्या ठिकाणी पडा. घाण तशीच आहे आणि रात्रंदिवस महाराज आमचं भजन चालू आहे. येईल का परमात्मा? खरं सांगा तुम्ही. नाही येणार, नाही मिळणार. आणि आजपर्यंत कोणालाच त्याचा थांग पत्ता लागला का? लागलाय. त्याचं एकच कारण आहे, परमात्मा न. मला सांगा, ते लेकरू होतं, लेकरू कोण? ध्रुव बाळ लेकरूच होतं ना, 5-6 वर्षाचं बाळ होतं. अहो त्या बाळाला परमात्म्यानं भेट दिली. का दिली? एवढाच मनामध्ये त्याग असणारा त्या ठिकाणी बसला, मनामध्ये तिरस्कार बसला. बापाच्या मांडीवर असणारा त्या ठिकाणी बसलेला बाळ आईनं लाथ मारून असणारा त्या ठिकाणी बाजूला काढला आणि ते बाळ रडत रडत आईकडे आला आणि आईला सांगू लागला, मला वडिलाच्या मांडीवरून लाथ मारून हाकललंय. त्या आईला बाजूला निवास असणारा केलेला होता. बाजूला राजा होता, उत्तानपाद नावाचा राजा होता. 2 पत्न्या होता, सुरुची आणि सुनीती अशा 2 पत्न्या होता. एक आवडती होती आणि एक नावडती होती. आणि ध्रुवाची आई दूर असणाऱ्या त्या ठिकाणी राहत होती. रडत बाळ तिथे गेला आणि आईला सांगितलं, माये मला वडिलाच्या मांडीवरून उठवलंय. आईनं एकच वाक्य सांगितलं, बाळा ती मांडी आपण देवाला मागू, त्या मांडीवर आपला अधिकार नाही. कारण तो तुझा पिता जरी असला तरी माझा अधिकार त्याच्याकडे मागण्याचा राहिलेला नाही. आपण काय करू, ही नाशिवंत मांडी आहे, आपण अविनाश अशा प्रकारची मांडी कुणाला मागू? देवाला मागू. म्हणून वनात गेला. आईला एकच विचारलं, देव कुठं असतो? आईनं सांगितलं, बाळा देव वनात असतो. वनात असतो एवढंच ऐकलं आणि बाळ वनाला असणारा त्या ठिकाणी निघाला. वनाला निघाल्यानंतर आता देवाला प्रकट करायचे, देवाला भेटवायचे, देवाची भेटी घ्यायची. उद्देश काय आहे मनामध्ये, ध्येय काय आहे मनामध्ये? भेटी देवाची घ्यायची. आणि आपल्याला आईनं सांगितलेलं आहे वनामध्ये देव राहतो आणि त्या देवाला आपण मांडी मागू. तो वना आला याची लागी, बैसावया पितयाच्या उत्संगी. महाराज सांगतात, तो फक्त मांडी मागण्यासाठी वनाला आला. पण देव भेटला, पण देवाची आधी बाबा भेटली. देवाची आधी बाबा भेटावे लागतात. बाबाची भेट न घेता काहीच काम होत नाही. देवाची आधी बाबा भेटले, आपलं काम होत आहे. बाबा भेटला म्हणजे नारद मुनी भेटले. कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन. आणि त्या बाळाची कृपा त्यांना त्या ठिकाणी आली. बाळाच्या जवळ आले. 6 वर्षाचं बाळ होतं. आणि त्याला एकच विचारलं, बाबा का आला तू वनाला? त्यानं सांगितलं, काही नाही, मला देवाची भेटी घ्यायची आणि देवाला काय मागायचे हे मागायचे, असं त्यानं विषय त्या ठिकाणी सांगितला. नारद मुनीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आता कोणत्या देवाचं स्मरण करायचं हे त्याला जाणीव नव्हती. लावणी हात कुरवाळीला माता आणि सांगितलेली चिंता न करावी. नारद मुनीने त्याला उपदेश केला आणि त्यानं देवाशी तपश्चर्या केली. तपश्चर्या केली म्हणजे खाऊन पिऊन नाही केली. आपण तपश्चर्या म्हणजे उपास. आता आपली तपश्चर्या म्हणजे आपला उपास आहे. कुणाला सोमवार, कुणाला आयतवार, कुणाला एकादशी, अलग लक्षात. आता आपल्या सगळं ते चालतंय, खाऊन पिऊन आपलं टर असा उपवास आहे आपला. पण त्यांचं तसं नव्हतं. त्यांनी काय केलं, पहिले 6 महिने कवट खाऊन उपवास केला. म्हटली कवट. गोर बाडोनी झाडे आणि खावोनी पाला. झाड ओरबाडले, त्याचा पाला खाल्ला, कवटं खाल्ली आणि पुन्हा पुन्हा त्याने त्याचाही त्याग केला. काही दिवस नुसतं पाण्यावर तपश्चर्या केली आणि त्याच्यानंतरचा काही काळ नुसत्या हवेवर त्यानं काय केलं, ते तपश्चर्या त्या ठिकाणी केली. भगवान परमात्मा असणारे त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्याच्या समोर असणारे त्या ठिकाणी उभं टाकले.
काय म्हणलं सांगा ना. जे दुरुषी आठवले. जरा माईकच्या बाजूला होऊन सांगा. बर. जे दुरुषी आठवले. जे धुरुसी आठवले तेची उपमन्ये घोकिले. तेची उपमन्यी घोकिले तेची गजेंद्र लादले. तेची गजेंद्र लाधले. इथं झाले त्याचे. बरोबर आहे. ध्रुवानं जे घोकलं आणि त्याच्या बदल्यामध्ये परमात्मा प्रसन्न झाले, म्हणजे समोर येऊन असणार त्या ठिकाणी उभा टाकले आणि काही केलं नाही, नुसतं ते शंख गालाला लावला. हे डोळे झाकून बसला होता. हे काय केलं होतं? डोळे झाकून स्मरण चालू होतं. म्हणजे आठव नाठव गेले भावाभेव आणि स्वतः देव होऊन असणारं त्या ठिकाणी स्मरण होतं. आणि पुढे येऊन उभा टाकल्यावर तो जागा नाही म्हणून त्याच्या गालाला कशानं शिवलं? शंखानं. कपोल शंखे शिवितिले आणि वेदाचे ठेले मती ठेले ऐसा लागला बोलू विठ्ठल. बोला म्हणजे 6 वर्षाच्या वयाचा जरी असणारा त्या ठिकाणी असला तरी पण देवात परमानंदाची प्राप्ती त्याला कशामुळे झाली? म्हणजे झडझडोनी वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग आणि जिही पावशी अव्यंग निजधाम माझे. आम्ही म्हातारे झालो पण अजून झडझडून वहिला आमच्याकडे आलं नाही. आम्ही झडझडून वहिला म्हणजे इस्त्री करून कपडे, नकीचं धोतर, चुचूची टोपी, हे आमचं झडझडून आहे. आर मधलं झडझडून म्हणले महाराज. कुठलं झडझडून म्हणले? मधलं झडझडून म्हणले. मधलं झडझडून या शब्दाचा अर्थ आहे मधल्यासाठी वरच्यावरचं प्रेम कमी करा. मधल्यासाठी वरच्यावरचं प्रेम मराठी भाषा आहे चौधरी सर. मधल्यासाठी वरच्यावरचं प्रेम कमी करा. विठ्ठल हो. मधल्यासाठी मध्ये कोण आहे? मध्ये आनंदाचं रूप आहे. मध्ये आनंदाचं काय आहे? रोप आहे. रोप. हा. आणि ते सुकून गेले का? आपलं त्याच्याकडे लक्ष नाही. आपलं त्याच्याकडं लक्ष नाही. आपलं लक्षच याच्याकडे आहे. आपलं लक्ष शरीरावर आहे. कशावर लक्ष आपलं? खरं सांगा, भगवान बाबावर प्रेम आहे का आपल्या देहावर प्रेम आहे? खरं सांगायचं. खरं प्रेम भगवान बाबावर आहे का खरं प्रेम शरीरावर आहे? अहो भगवान बाबाने रान भटकंती केली. भटकंती. जिथं खायला मिळेल तिथं खाल्लं, जिथं प्यायला मिळेल तिथं प्यायलं. कधी कधी उपाशी त्या ठिकाणी फिरले. न मिळो खावया न वाढो संतान. हा न मिळो खावया न वाढो संतान. खावया न वाढो संतान. परी हा नारायण काय म्हणले तुम्ही? न विसंबे. म्हणजे नारायण विसरला नाही पाहिजे. खायला मिळल नाही मिळल, देह जावो अथवा एवढी दृढता त्या ठिकाणी लागते. आपलं प्रेम शरीरावर आहे.
आणि शरीरावर प्रेम असल्यामुळं मधलं रोप सुकलेलं आहे. महाराज सांगतात तुम्हाला मधल्या रोपाला जर पाणी घालायचं असलं तर निसंग राहावं लागेल, निसंग व्हावे लागेल, म्हणजे संगतीत आसून नसल्यासारखं. मला सांगा मग ते रोपाला कधी सिंचन मिळणार आहे, ते रोपाला कधी असणार आहे त्या ठिकाणी, म्हणजे वाढ होणार आहे त्याची. महाराज सांगतात तुम्ही वरचं प्रेम कमी केलं, वरचं प्रेम म्हणजे देह तादात्म्य कमी केलं, देहावरची माया कमी केली, देहावरचं प्रेम कमी केलं की मधलं रोप महाराज मूळ सिंचने सहजे शाखा पालवी संतोषे. जसं मुळाला पाणी घातल्यावर त्याला शाखा पालवी फुटते, ते टवटव होतं आणि त्याची असणारे त्या ठिकाणी वाढ होते. तसं आनंदाचं रोप आपल्याजवळ आहे, फक्त आपल्याला त्याचा विसर पडलाय. सांगू का महाराज, भिक्षा पात्र अवलंबले, भिक्षा आपलं एकच ध्यान आहे. कोणचं? अहो उठायचं आणि भीक मागायची, उठायचं तिथंच आहे खाला, कशाला निघाला तू बाहेर? ते दारात मोहरेचा हांडा भरलेला होता, अंगणात मोहराचा हांडा कुठं भरलेला होता? दारात भरलेला होता. आणि हे घरात त्या फाटक्या चडीला तुनीत होता. आगर ते शिळे तुकडे मोडीत होता. अलग लक्षात. हांडा कुठं आहे? दारात आहे. महाराज म्हणले, ज्ञानोबा सांगतात, आणि जिथं हांडा पुरलाय का नाही त्याच्यावर बसून ती झुळी तुनीत होता. मी तुम्हाला आगाव शब्द सांगितला. ते काय करीत होता? झोळी तुनीत होता. झोळी म्हणजे ती भीक मागायची झोळी तयार करू लागला. हांडा कुठं आहे? आव जिथं बसलाय त्याच्या खाली हांडा आहे. असं उलसं कुकरायचं काम आहे. आणि उलसं कुकरलं की हांड्याचं तोंड उघडं पडते, मध्ये मावरानं गच भरलेलं आहे. कशाला दुसरीकडे जायची गरज आहे? आंधळ्या ओ आंधळ्या, एवढा कसा आंधळा झालास तू? नरदे हा येऊनी झाकीतील डोळे, आणि बळेचे आंधळे होती लोक. डोळे झाकच पण आहे ना तो, म्हणजे याच्या प्रारब्धात त्या ठिकाणी भीक आहे. अलग लक्षामध्ये महाराज सांगतात भीक मागण्याची गरज नाही. महाराज ती मला ओवी आठवण आहे. जी अजून एकदा सांगा, अजून ओवी एक बार सांगा मला ती ओवी म्हणायची. ना तरी आपल्या परिवारी लोह्या, ना तरी आपुले परिवारी लोह्या रुतली आहाती सहस्त्रवरी, का बैसोनी उपवासू करी का दरिद्री जी. तैसा हृदयामध्ये रामो.
असता सर्व सुखाचा आराम, भ्रांताशी का ब्रह्मविषयावरी. महाराज सांगतात तसा देव येतंय, आनंद येतंय. आनंद कुठंच मिळवायला जायचं नाही, फक्त आनंदाचं रोपटं वाढविण्यासाठी निसंग राहायचंय. कसं राहायचंय? निसंग. आता कशासंग निसंग राहायचंय? आपण मनाचं राखण केलं. मनाचं काय केलं? राखण केलं. इंद्रियाला सुद्धा आपण काय केलं? हस्तगत केलं. इंद्रियाला सांगितलं खबरदार आता तुम्ही डावचायचं नाही. मग आता एवढं सगळं केल्यानंतर आपण तेवढी त्याची आसक्ती धरायची नाही. कशाची आसक्ती धरायची नाही? या देहाची. या देहाची आसक्ती धरायची नाही. का? देहाची आसक्ती धरल्यामुळे, देह तादात्म्य धरल्यामुळे मधला आत्माराम झोपलेला आहे. आणि देहाचं तादात्म्य संपलं रे संपलं. मी देह नव्हे सरे, मी देह नव्हे हे सरे. आणि उरला उरे अहो विठ्ठल म्हण विठ्ठला. महाराज म्हणले जोपर्यंत देहावरचं प्रेम कमी होत नाही तोपर्यंत परमानंदाची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. देहाच्या निरासे पाविजे या ठाय. बोला. देहाच्या देहाच्या निरासे पाविजे या ठाया. कधी मिळणार आहे? महाराज सांगतात देहाच्या निराशे पाविजे या ठाया. कोणत्या ठाया? आनंदाच्या ठाया. आनंदाच्या ठिकाणी आपला प्रवास कधी संपणार आहे आणि कधी आपण आनंदाच्या ठिकाणी मुकामी पोहोचणार आहे? महाराज सांगतात कधीच तुम्ही आनंदाकडे पोहोचणार नाही. का? देहावरचं प्रेम तुमचं कमी नाही. देहाच्या निराशे पाविजे या ठाया, माझी ऐशी काया जवनो हे. महाराज म्हणले शरीर साधारण. मग आता ह्याच्यावरलं प्रेम कमी करायचं. काय कमी करायचं? प्रेम कमी करायचं. का? प्रेम कमी केलं ते थकल मरल ना. मग आपण जिवंत कसे राहू? महाराज म्हणतात तितकं बी त्याला वाळवायचं नाही, पळवायचं नाही. अलग लक्षामध्ये त्याला जिवंत ठेवा. कारण ते सुद्धा सार रक्षणाचं आसार का होत नाही. पण शरीर आहे विठ्ठल. शरीर हे साधारण नाही. मनुष्य देह ऐसा नेध, साधेल ते साधे सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले एक. शरीर साधारण नाही. ब्रह्मज्ञानाचे कोठारा कोठा
ब्रह्मज्ञानाचे कोठार शरीर. शरीर कसं आहे? ब्रह्मज्ञानाचं कोठार आहे शरीर. म्हणजे ब्रह्मज्ञान याच शरीरापासून ब्रह्मज्ञानाची सुद्धा प्राप्ती होते. आलं का ध्यानात? म्हणून याला तेवढं पण तादात्म्य ठेवायचं नाही, म्हणजे माया त्याच्यावर करायची नाही, म्हणजे आपल्याला त्या आनंदाची असणारी त्या ठिकाणी प्राप्ती होते. आता मग याच्याबरोबर कसं राहायचं? महाराज सांगतात त्याच्या बरोबर राहायचं पण नाही राहिल्यासारखं राहायचं. म्हणजे कसं राहायचं? कुठं राहायचं? घरातच पण नसल्यासारखं राहायचं. कुठं? घरातच नसल्यासारखं राहायचं. कुठं? जगातच पण जगापासून अलिप्त. जगात मिसळायचं नाही. जगात मिसळला हां वाहून समुद्राच्या सातापलीकडे गेला. कुठं मिसळल्यावर? जगात. जग चांगलं का चांगलं आहे? तुकोबाराय सांगतात महाराज, जग अमंगळ, जग अमंगळ लागे देखता विटाळ. नुसतं जगाकड महाराज पाहिलं तरी त्या मनुष्याला विटाळ होतो म्हणतात. शरीर विटाळाचे काळे. हो, जग विटाळाचे थारे असं म्हणून असलं प्रमाण तर असं आहे ते. हे शरीराचं आहे. जग तुकोबाराय सांगतात जग अमंगळ आहे, जग मंगळ नाही. जगाचा जर संघर्ष झाला, जगाची जर संगती घडली रे घडली, जगाची संगती घडली, कधीच त्या महात्म्याचा उद्धार होणार नाही. मग त्यानं ब्रह्मांड पाठ करू द्या, 4 वेद पाठ करू द्या, गीतान गाथा संगच पाठ करू द्या, आणि तो जगाच्या संगतीत जर आला, जगात जर मिसळला, तर त्याचं त्याला सुद्धा तिथलचं वर्म समजू शकत नाही. म्हणून जगात राहायचं पण न राहिल्यासारखं राहायचं. म्हणजे जगाकडं न पाहता जगात वावरणे म्हणजे न करी रे संग विठ्ठल. हो, आणि तुकोबाराय असं बी सांगतात जग अवघे देव. म्हणजे कसं बोलणं आहे? एकीकडे म्हणतात जग अमंगळ आहे, जगाच्या नादी लागू नका, आपलं आपलं बघा, आणि एकीकडे म्हणतात जग अवघे देव. हे कसं आहे महाराज? म्हणजे अमंगळ बी सांगितलं, त्याच्या जवळ जाऊ नका, आणि एकीकडे काय सांगितलं? हां, अरे जग भेटे जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, ऐसा भक्ती अवगु निश्चित जाण माझा. अरे असं कसं? त्याला भेटू बी नका आणि त्यांच्या राहावे. महाराज सांगतात असं राहा, कसं राहा, त्याचा आपला संबंध ठेवू नका. पक्षी अंगणी उतरते, कसं राहा म्हणले? असं राहा. हे घर कुणाचं आहे? म्हणलं माझं आहे. माझं म्हणलंस की मार आहे. माझं न म्हणता राहा. आलं लक्षात? जगाचा ना आपला संबंध आहे का? जग कुणाचं आहे? जग आपलं आहे का? जगात कोण आपलं आहे का? म्हणलं काही लोक आपले आहेत, काहीच लोक आपले नाहीत. आपण नात्यापुरते म्हणतो अमुक माझा तमुक माझा तमुक, कोणीच नाही. असं राहा की त्याच्यापासून अलिप्त. अलिप्त म्हणजे कसं राहा? अलिप्त कमळ जळी जैसे. सत्यवादी करी
संसार सफळ आलिप्त कमळ जळे जैसे. पाण्यात कमळाचा जन्म होतो, पण पाण्यामध्ये ते मिसळतंय. ज्ञानोबाराने एक दृष्टांत दिला महाराज. पृथ्वीचा घटू की जे सवेची पृथ्वीशी मिळे तरी मेळविजे, एरवी तोची अग्निसंगे शिजे तरी वेगुळा होय. म्हणजे त्याच्यापासून अलिप्त, त्याच्यापासून बाजूला. का बाजूला? जग अधोगतीला नेणार आहे. कुठं नेणार आहे? अधोगतीला नेणार आहे. आणि ज्यांना ज्यांना अधोगतीला जाण्याची पाळी आली, म्हणजे परमार्थ करून सुद्धा काही लोक अधोगतीला जातात, गेले, बरेच गेले. अंतकाळाच्या वेळेला जगाच्याच ध्यासाने, जगानंच त्यांना असणार त्या ठिकाणी फसवलं. म्हणून न करी रे संग, याच्यावर आपल्याला बोलायचं आहे. जगाची सुद्धा संगत करायची. मग आता जगात वावरावं लागेल का नाही वावरावं, जगात फिरावं लागेल की नाही, जगाबरोबर राहावं, व्यवहार करावा लागेल की नाही, नाही करावं लागेल. जगाबरोबर कोणचाच व्यवहार करायचा नाही आणि कसलंच त्यांच्यामध्ये मिसळायचं नाही. याचं कारण असं आहे, जग पतन उद्धार संगाचा महिमा. अधमा संत सेवे, संत पतन उद्धार संघाचा महिमा. म्हणजे संगतीमध्ये गेला की पतन आहे. पतन पंगती जगाची आहे, तुकोबरा सांगतात. पतन पंगती जगाची आहे. देव होई जेते संतांचे संगती आणि पतन पंगती जगाची. जगाच्या पंगतीत बसल्यावर पतन आहे म्हणून सांगितलं, आणि संतांच्या संगतीत बसलं की देव होता येते. आता कुणाच्या संगतीत? मग जगामध्ये आपण या जगात विश्वात जन्मालाच आलो यांच्यामध्ये. आता यांच्या संगतीत राहायचं नाही म्हणजे नेमकं कसं, काय नेमकं राहायचं? महाराज सांगतात धर्म म्हणून असणार त्या ठिकाणी. म्हणजे त्यांच्या संगतीत राहून आपल्याकडे जर दोष त्या ठिकाणी येत असतील तर आपण त्यांच्या संगतीत राहून सुद्धा न राहिल्यासारखं या जगामध्ये राहणे. म्हणजेच न करी रे संग आणि राहे रे निश्चळ. आणि बाकीचं कुठलंच असणार आहे त्या ठिकाणी तुझ्या मग अंगावर असणार येणार नाही. विठ्ठल बोला. न करी रे संग राहे रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. एवढं पथ्य पाळलं रे पाळलं. महाराज सांगतात बाकीचं पुन्हा काही करावं लागत नाही. म्हणजे यालाच अद्वय असं ठिकाण असणार त्या ठिकाणी म्हणतात. यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. यालाच आनंद असणार त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे आपण असणार त्या ठिकाणी अगदी निर्ममत्व आणि निर्मोही असणार त्या ठिकाणी राहिलो रे राहिलो की बाकी आपल्याला कुठंच जाण्याची गरज लागत नाही किंवा वेगळं काही प्राप्त करण्याची गरज लागत नाही. महाराज सांगतात या नावद्वेत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियाचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही नये वरी मन. मग ह्या जर गोष्टी पथ्य असणार त्या ठिकाणी पाळलं
जगात राहून न राहिल्यासारखं, इंद्रियाच्या संगतीत राहून न राहिल्यासारखं, विषयाच्या संगतीत राहून न राहिल्यासारखं आपण जर राहिलो, या सगळ्यावर जर असणारा त्या ठिकाणी आपण विजय मिळवला, तर आपल्याला वेगळी आनंदाची प्राप्ती करून घेण्याची गरज लागत नाही. मनुष्य सहज असणारा त्या ठिकाणी कसा होतो? निर्मळ होतो, मुक्त होतो आणि त्याला समदृष्टी अशा प्रकारची प्राप्त होते. आणि एकदा समदृष्टी प्राप्त झाली रे झाली की त्याला मग कोणाचीच असणार त्या ठिकाणी आठवण राहत नाही. महाराज सांगतात, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी आणि सुखाचे शेजारी पहुडेन. त्याला तुम्ही काही असणार त्या ठिकाणी विचारलं तरी तो त्याच्या ठिकाणी कसल्या प्रकारची जाणीव असणारा राहत नाही. आणि न राहण्याचं एकच कारण आहे की त्याचा जे आनंद असणारा त्या ठिकाणी अंतःकरणात तो तिथपर्यंत पोहोचलेला असतो. कुठपर्यंत पोहोचलेला असतो? विषमता त्यांच्याकडे राहत नाही, समत्वाला तो असणारा त्या ठिकाणी, भेद रहित असणारा त्या ठिकाणी राहतो. ज्ञानोबा सुद्धा म्हणतात, अर्जुना समत्व चित्ताचे हेचे सार जाणे योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्याठी. तो अशा ठिकाणी पोहोचलेला असतो, म्हणजेच आनंदानं त्याच्या ठिकाणी वास्तव्य असणारं त्या ठिकाणी केलेलं असतं. हे शेवटच्या चरणामध्ये सांग. तुका म्हणे नये जाणीव
नकरी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा या नाव द्वेत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नये वरी मन तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्या थारा आनंदाचा. मला सांगतात जीवाला एकमेव गरज फक्त आणि फक्त आनंदाची आहे. जीव जे धडपडतो ते फक्त आनंदासाठी धडपडतो. महाराज सांगतात आनंदाला थारा अंतःकरणात आधीचाच आहे. आनंद वेगळा नाही किंवा वेगळीकडे तो राहत नाही. आनंद कुठं राहतो? आपला विषय झाला आनंद म्हणजे परमात्मा. परमात्मा कुठं राहतो? हृदयात राहतो. आणि दुसरा आनंद असणारा त्या ठिकाणी. त्या आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी दुसऱ्या एक आनंदाची भेटी घ्यावी लागते. ते म्हणजे संतरूपी महात्म्याची. भगवान बाबा आणि इथं आहेत त्यांच्या जर पायी आपण लीन झालो तर आपल्याला या आनंदाची भेटी होते. कारण त्यांच्याकडे आनंदाला कमी नाही. आनंदाच्या कोटी बाबा म्हणतात. आनंदाच्या कोटी आणि आम्ही साठवल्या पोटी. हो, आमच्याकडे आनंदाला काही कमी नाही. नवे आनंदाला कमी नाही. स्वनिवजे सुख अति सुखावनी तुकोबराय सांगतात. सुख म्हणजे आनंद आणि आनंद म्हणजे सुख. कुठे आहे? महाराज म्हणले उभे ते अंगणी वैष्णवाच्या. सुख कुठे? मरके लोक म्हणतात संसारात सुख आहे. सुख नाही कोटी आली आहे संसारी. आणि वाया हो भरी माणसं मरून गेले. सुखाचा त्याला नाही. आता प्रमाण म्हणायचं नाही. आपला 2 मिनिट वेळ राहिलाय.
वेळ राहिला नाही. आनंद इथं आहे, पण इथल्या आनंदासाठी, इथला आनंद प्राप्त करून घेण्यासाठी संतांच्या संगतीकडे गेल्याशिवाय, संत हे दीप आहेत. आपली वस्तू आपल्याला दिसण्यासाठी संत रूपी दीप आपण हातामध्ये घ्यावा लागतो. कारण आपण हरपलोय महाराज, आम्ही हरपलोय. ज्ञानोबराची ओवी आठवली. या कारणे पै बाप्पा, या कारणे पै बाप्पा, पैसे हरपले आपण पे हो तैसे हरपले आपण पे घेऊसावे, ते संता ते पाहता घेऊ तरी ते संता ते पाहता घेऊसावे. मनोनी वानावे ऐकावे तेची सदा, मनोनी ऐकावे वानावे तेची सदा. बरोबर आहे. आणि दुसरी एक ओवी अजून. या कारणे पै बाप्पा जया आठी आपुली कृपा. आपुली कृपा म्हणजे इथं थोडा गहन अर्थ आहे. आपुली म्हणजे नेमकी कुणाची? आपल्या घरच्याची का? आपली म्हणजे अजून कुणाची? अरे आपली म्हणजे आपलीच. अहो आपण आपल्याला विसरून गेलोय. ज्ञानेश्वर महाराज मला सांगा, कोण आपली आपली ओळखी करून घेतली? महाराज सांगतात आपली आपण जर ओळखी करून घेतली, भीकच मागायची गरज नाही, कशाचीच गरज नाही. फक्त आपण आपल्याला ओळखा. मी कोण हा करावा विचार, मी कोण ऐसा करावा विचार. आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे? अरे मीच आनंद रूप आहे, मीच अद्वय रूप असणार त्या ठिकाणी. आमच्याजवळ आनंदाच्या कोटी आहेत, पण त्या आम्हाला दिसत नाहीत. म्हणून तो आमच्याकडं, मला सांगा, वेगळा देव आणि वेगळा आनंद कुठं कुणाला मिळाला हो? सांगा ना मला, एखाद्याचं नाव सांगा, आम्ही त्याची पाय धुवून पिऊ. कुणालाच मिळाला नाही वेगळा आनंद. आनंद आपल्याच पाशी आहे. आपल्याच आनंदाचं बटन दाबायचे फक्त. त्याला काय करायचंय? टचिंग करायची म्हणा. पण ती टचिंग करायला गेल्यावर कनेक्शन तिथपर्यंत पोहोचत नाही. मध्ये कार्बन आलंय. काय आलंय? खोटी आहे का गोष्ट ही? कार्बन आल्यावर बटन टचिंग होतंय, स्टार्ट होती गाडी. का होत नाही? कार्बन तरी आलेलं असतंय, नसता पलक पिन तरी काढून तिला पुन्हा घासावं लागतंय आणि पुन्हा टाकली की चालू होती. तसं आपल्याच ठिकाणी सगळं आहे. आपल्या ठिकाणी सगळं असताना महाराज म्हणले, हे का उगं फिरत असतील? कशामुळं फिरत असतील? काय फिरण्याची गरज आहे? तुम्हाला कुठंच हाताला काही लागणार नाही. तुम्हाला तुमच्याच ठिकाणी त्याला जागा करावं लागेल. आणि त्याची ओळखी, महाराज अजून एक प्रमाण आहे, आपणाशी नोळखे. आपणाशी नोळखे म्हणजे आपल्याला ओळखत नाही, ते ठाईच पारखे. ते ठाईची पारखे. विस्मय तो वाटे खरा. आणि कैसा भ्रमाचा भोवरा तो कोबरा म्हणतात. आज सगळं त्यांच्यापाशी आहे. ते आपल्याला जर ओळखीत नसतील तर त्याच्यासारखे तेच मूर्ख आहे. भ्रम आहे जगात देव आहे म्हणून, भ्रम आहे जगात आनंद आहे म्हणून. गीता सांगते, गाथा सांगतो, नाही शास्त्र त्या ठिकाणी सांगते. बाकी कुठंच काही नाही. सगळं तुमच्या हवाली परमात्म्याने केलेलं आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते आणि कोण बोलवी ते हरी. देखवी ऐकवी एक नारायण आणि तयाचे भजन चुकवू नका. मग मला सांगा, कुठं जाण्याची गरज आहे का आपल्याला? आपल्याला कुठंच जाण्याची गरज आहे. फक्त एकच काम आपण करायचं आहे. ज्ञानेश्वर बसलेल्याने टाळ्या वाजवा. तुकाराम 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 तुकाराम.
नुन्नते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवे तसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणी संती नव्हे अंगभूत शक्ती तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे कमी अधिक उत्तराची क्षमा असावी. आम्हाला सुद्धा बाबांचा सहवास लाभला, याच्याबद्दल खूप खूप बाबांचा मी आभारी आहे. भगवान बाबाच्या पुण्यतिथीमध्ये माझ्यासारख्याची सेवा बाबांनी पुण्य फळले बहुता दिवसा आणि भाग्य उदयाचा ठसा सन्मुख तो झालो कैसा संत चरणी पावलो. संत ज्या हाती धरिती ज्या हाती संत धरिती ज्या हाती संत कृपावंत. बोला ना, कोणाला पाठ नाही का पुढलं? धरिती ज्या हाती संत कृपावंत त्याचा पंढरीनाथ लळापाडी. बाबांनी हातार धरल्यावर अलग लक्षात देव त्याला डावलीत नाही. म्हणून मला वाटतंय भगवान बाबाची कृपा बाबांच्या सगळ्याच घरावर आहे. बाबांचे वडील सुद्धा भक्तराज महाराज असं म्हणतात, त्यांनी सुद्धा अतिशय म्हणजे निष्कंकपणाने परमार्थ असणारा त्या ठिकाणी केला, निर्लोभपणाने परमार्थ केला. आणि म्हणून भगवान बाबाची कृपा त्यांच्यावर झाली, नवे नवे बाबांवर झाली. आणि त्यांच्या घरामध्ये जेवढे काही माणसं आहेत त्यांच्यावर सुद्धा बाबांचीच कृपा आहे. असं कुटुंब मी पाहिलं नाही, खरं सांगतो तुम्हाला. मी गादीवर उभा टाकून बोलायला स्तुती नाही करत, पण असं कुटुंब कुठंच पाहायला मिळत नाही. कोण पुण्य कोणा गाठी आणि जी ही आईसी यासी बेटी. बरं, त्यांच्या कुटुंबावर भगवान बाबाची कृपा आहे. मला सांगा तुमच्यावर किती त्यांची कृपा आहे? हो, पण रेणाच्या नदीच्या कडेला पाण्याच्या कडेला राहून तुम्ही तहानेले राहू नका म्हणजे झालं. अहो, त्यांचा सहज जरी झिरपा मिळाला, कोणाचा? महात्म्यांचा सहज झिरपा मिळाला. झरा नाही झिरपा. आम्रत घोटभर पेलं तरी आमर होत आहे. हां, आणि आम्रताचा उलिसा गळाला जरी पडला नरड्यात तरी आमर होत आहे. म्हणून बाबांनी असं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांना भगवान बाबांनी हे काम दिलंय. अलग लक्षात, भगवान बाबाची कृपा आहे. भगवान बाबा सतत त्यांच्याबरोबर आहेत आणि ते कार्य पुढं असणारं त्या ठिकाणी करत आहेत. जे जे त्यांना सहकार्य करतात, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य आणि घातली या भय अर्पा झाले. अजून एक ज्ञानोबराची ओळी मला आठवते. फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तसे बाबा काय करायले, आपल्या जेवढे जेवढे आपल्याला म्हणजे हाताला लागतील, हाताला पुरतील, त्यांचा प्रवास जसा गंगेचा प्रवास समुद्राकडे असतो तसा त्यांचा प्रवास त्यांच्या त्यांच्या ध्येयाप्रमाणे आहे. आणि त्यांचं ध्येय ते गाठीत असताना जशी गंगा कुठं जाते? समुद्राला जाते. गंगा स्वतंत्रपणाने समुद्राला जाते, पण गंगेच्या काठावर जेवढे झाडं झुडपं कशाची बी असतील तेवढ्यांना काय देते? जीवन देते, जीवन. तसे बाबा म्हणजे गंगा आहे तुमच्या कॉलनीमध्ये, लक्षात ठेवा. मी स्तुती करत नाही. आणि मला सुद्धा असं वाटतंय हरिदासाची घरी आणि मज उपजावा, मी नक्की दुसऱ्या जन्मामध्ये त्यांच्या घरी जन्म घेईन.
घेईन मी जन्म याचसाठी देवा, आणि तुझी चरण सेवा साधाव्या. मला सांगा, हजारो जन्म घेऊन फिरत बसण्यापेक्षा एकच जन्म घ्यावा, आपलंही कल्याण करून घ्यावं आणि जगाचंही कल्याण. असा कोण आहे, असा कोण आहे, आप तरे कौन बराई, म्हणजे जगाला त्या ठिकाणी तारणारा असा हजारो कोट्यावधीमध्ये एखादाच हिरा जन्माला येतो. असं बाबा म्हणजे हिरा आहे, अनमोल किंमत आहे, अलग लक्षामध्ये. आणि त्यांच्या संगतीत राहताना फक्त जपून राहा, माझं तोंड मोठं नाही, अलग लक्षामध्ये. संतांच्या संगतीत राहावं कल्याणासाठी, आणि संतांच्या संगतीत राहताना जपून राहावं, अलग लक्षात. मी पुन्हा सांगतो, प्रमाणे बाबा, बैसता संताची संगती, कळो आले कमळापती, आपुली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला, हे एक प्रमाण आहे. आणि संताची संगती न करावा वास, हे दुसरं प्रमाण आहे. संताची संगती न करावा वास, संतापासून लांब राहावं, जवळ राहायचं असेल तर जपून राहावं. माणूस नीट राहत नाही, माणूस संशयाचं घर आहे, काहीतरी उकरीत बसतंय. म्हणून एखादे गुणदोष अंगा येते, आणि एखादा गुणदोष अंगावर आला की महागल्लं तुमचं सगळं भाजून निघते, होरपळून निघते. मग संतांच्या संगतीत राहिलेला फायदा होत नाही. म्हणून तुकोबाराने सांगितलं, राहायचं असेल पडोनी राहीन तये ठाई, उगाची संताची पायी, न म्हणे न मागे काही, असं राहा. हां, आणि राहणं होत नसेल तर दूर राहा. का? एखादी गुणदोष अंगा येते, सज्जनाच्या संगतीत राहताना जपून राहावं लागते. याचा अर्थ असा आहे, हे सगळं निर्मळ करावं लागते, मग संतांच्या संगतीत राहावं लागते. निर्मळ आपल्याला होत नसलं तर त्यांना सांगायला होते, महाराज हे आमचं निर्मळ करा, मी आता तुमचाच आहे, एवढं म्हणलं की कल्याण होते. विठ्ठल जय. परमपूज्य प्रातस्मरणीय शांती ब्रह्म भगवान बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असणारा हा प्रतिवर्षी होणारा उत्सव, त्या उत्सवाअंतर्गत आज तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण पूजनीय परमश्रद्धेय महाराजांची झालेली आहे. सेवा भावी मंडळ गजान कॉलनी यांच्यातर्फे मी महाराजांचं ऋण व्यक्त करतो. तसं ऋण व्यक्त करणं म्हणजे आता सुरुवातीला महाराजांनी सांगितलं की मीही महाराजांचाच अनुयायी आहे, म्हणजे एकच कुटुंब आहे. आणि शेवट इच्छा प्रकट केली की परत उपजवा त्यांच्या घरी, म्हणजे हरिदासाचे घरी मग उपजवा जन्मांतरी. आता वेगळं काय राहिले महाराज, तुम्ही खरंच त्यांच्याच कुटुंबात आहात. ते असं नुसतं शारीरिक अंगाला जे येणं असतं त्याला थोडं सामान्य महत्व असतं. विशेषत्वानं जी नाळ असते ती संबंधाची अशी असते की जो संस्कार आहे तो जर आपल्यापर्यंत येऊन पोहोचत असला तर त्याच्यातच विशेष संबंध असतो. तर हा संबंध आपला बाबांनी मागेच सांगितलं होता की तुमचा आणि आमचा संबंध अनेक जन्माचा आहे असं वाटतं, असं बाबांनी तुम्हाला सांगितलं होतं. निश्चित तसाच असलेला हा संबंध आणि तुमच्या अधिकारवाणीतून तुम्ही केलेला उपदेश आमच्या सगळ्यांना निश्चितच
एक मोलाचं मार्गदर्शन आहे. मी पुनश्च एकदा सेवाभावी मंडळ गजानन कॉलनीतर्फे आपलं ऋण व्यक्त करतो आणि उद्याचे जे कार्यक्रम होतील त्याची रूपरेषा सांगतो. त्या अगोदर आज रात्रीचा जो पहारा होणार आहे त्या पहाऱ्याची जी नावं आहेत ते पुढील प्रमाणे आहे. आजच्या पहाऱ्यात वेळ दिलेली नाही आहे. या ज्या पूर्ण पहारेकऱ्यांनी आपापसात आपली वेळ ठरवायची आहे. आजच्या रात्रीच्या पहाऱ्याची जबाबदारी आहे ओम केकार, श्याम थोरात, अभय जाधव, ध्रुव पंडित, रोहित ढवळपुरे, बंडू सानप व त्यांचे सहकारी या सर्वांच्या तर्फे आजच्या रात्रीचा पहारा होणार आहे. या पहाऱ्या अंतर्गत आपल्याकडे 3 तारखेचा जो पहारा आहे त्याच्याकरता काही नावं अजून आली तर तो 3 तारखेचा पहारा सुरळीत होणार आहे. त्याकरताही उत्स्फूर्तपणे नंदू भाऊंकडे नावं द्यायची. रात्रीचा पहारा म्हणजे फक्त एक 8 सहकार्यांनी 1 तास पहारा केला की रात्रीचा पहारा होतो. जे जे इच्छुक असतील त्यांनी नंदू भाऊंकडे नावं द्यायची. 3 तारखेची रात्र म्हणजे मागे स्वयंपाक चालू राहील. काही जबाबदार मंडळींनी जर नावं दिली तर त्या स्वयंपाकाकडेही लक्ष देता येईल. त्यानंतर उद्याचे जे कार्यक्रम आहे त्यामध्ये ठीक सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. त्यानंतर 11 ते 12 गाथा भजन होणार आहे. दुपारी 1 ते 3 हरिभक्त परायण सौभाग्यवती सुनीताताई भांगे व सौभाग्यवती उमाताई मुंबरे तथा राधे राधे भजनी मंडळ यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 3:30 ते 4 रामकृष्ण हरी नाम जप होणार आहे. बरोबर 4 ते 5 या वेळेमध्ये हरिभक्त परायण सौभाग्यवती अनुसया ताई पुरी यांची प्रवचन सेवा होणार आहे. रात्री ठीक 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्त परायण संजय महाराज शिंदे रोहिला गडकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. या सगळ्या सेवेचा सर्वांनी व्यवस्थितपणे लाभ घ्यायचा आहे. आणि पहाऱ्याची जी सूचना आहे त्याच्याकरता परत एकदा लक्षात ठेवा 3 तारखेचा जो पहारा आहे त्याची नाव अजून येणे बाकी आहे. ती नावं प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून द्यायची आहे. आणखी काही सूचना? उद्या जे सकाळी आहे एक सूचना अशी आहे की प्रत्येक एकादशीला जो गीतापाठ आपल्याकडे होत असतो तो उद्या पहाटेच्या टप्प्यात होणार आहे. जे सुरुवातीला जे ज्ञानेश्वरी पारायण आहे आपले 6 ते 8 त्या वेळेमध्ये गीतापाठ होणार आहे. ज्यांच्याकडे गीता ग्रंथ उपलब्ध असेल त्यांनी सोबत आणा. काही गीता ग्रंथ इथेही आहे आणि प्रत्येकाकडे गीता असावी आपली अशी प्रत्येकाला विनंती आहे. प्रत्येकाने गीता ग्रंथ जो आहे तो आपल्या घरी ठेवावा आणि तो नियमितपणे जे ह्याला आपल्या एकादशीला जो गीतापाठ होतो त्यालाही यावं. प्रत्येक रविवारी इथं गीता संथा दिली जाते त्यालाही बहुसंख्येने त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती. आणि आजचं जे आहे त्याला इथेच पूर्ण विराम आपण देऊ.